वेगवेगळी एमआयडीसी परिसरात बनलेले असे स्फोट आजही आठवले की अंगावर भीतीदायक काटा येतो. मर्यादेच्या बाहेर झालेले हे स्फोट हे आजूबाजूच्या रहिवासी भागात देखील विध्वंसक असे परिणाम करून जातात. अशाच काही स्फोटांमुळे शेकडो लोकांचे जीव गेले आणि स्थानिक रहिवाशांचे आर्थिक असे नुकसान झाले. बरं, मग आता या स्फोटाला जबाबदार कोण असं पाहिलं तर जर एवढी मोठी एमआयडीसी येथे आहे तर त्यावर अंकुश ठेवणारी प्रशासकीय कार्यालये येथे आहेत का? तर नाही. यांची कार्यालये कल्याण आणि नवी मुंबई या कंपन्यांची नियमित तपासणी केली जाते की नाही? वापरले जाणारे बॉयलर व इतर मशिनरी यांचे ऑडिट केले जातात की नाही? प्रशासन